महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सध्या एकंदर आपल्या पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील प्रभागांचा विचार करायला गेलं तर एकूण सीमारेषांच्या बाबतीत मोठा बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापूर शहराच्या एकंदर सीमारेषा भौगोलिक रचनेमध्ये बदल झाल्याचा पाहायला मिळते। त्यातील प्रभाग क्रमांक 1 आणि हा प्रभाग क्रमांक 1 चा विचार करायला गेलं तर जुने प्रभाग क्रमांक 5, 6 आणि 7 यांच्या एकत्रीकरणातून हा प्रभाग क्रमांक 1 निर्माण करण्यात आलेला आहे। त्यातीलच जुना प्रभाग क्रमांक 5 म्हणजेच प्रभाग क्रमांक 1 मधील भागामध्ये आपण सध्या आलेलो आहोत। या ठिकाणी कसबा बावडा मुख्य रस्ता इथून आज प्रभाग सुरू होतो। नेमकं या प्रभागामधील ह्या पहिल्या भागामध्ये नेमके काय प्रॉब्लेम आहेत, त्याचबरोबर येथील नागरिक असतील, इच्छुक उमेदवार असतील यांची मतं काय आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुकांबद्दल त्यांचं मत काय आहे, त्याचबरोबर येणारा नगरसेवक त्यांना कसा हवा आहे, या सर्वांसंदर्भातच आपण आज आढावा घेणार आहोत। चला तर माहिती जाणून घेऊया प्रभाग क्रमांक 1 मधील भाग 1 मध्ये। काम करणारा नगरसेवक पाहिजे, गटार बिटार स्वच्छ झाली पाहिजे, रस्ते केले झालं पाहिजे। लोटायला माणूसच येत नाही माहित ते आम्हाने सगळी सोय केलेली आहे, फक्त बाथरूमची सोय नाही। आमचं काय म्हणजे आमची काय जे उत्पन्न पोट चालवाय नको, आमची फक्त सुधारणा पाहिजे। काय आता गटरी करणार होते ते आलीच नाहीत ना करायला। समस्या आता म्हटलं तर कचरा, गटर, पाणी, स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम। आमची गटार काढून 5 वर्ष झाली। भागात समस्यांचा फार मोठा हे आहे। मुकादमना सांगितलं तेवढ्या पुरतं ते मुकादम येऊन ते आमच्या समोर आपला दम दिला जातो। भरपूर वेळा निवडून येऊन गेले पण एकाही नगरसेवकनं आपल्या इथं काम केलेलं नाही। आणि भाजी मंडई व्यवस्थित असून त्या दुर्गंधीमुळे सगळा वास येतो, त्यामुळे भाजीला गिराईक पण आम्हाला कमी यायला लागले। कृती करणारा नगरसेवक पाहिजे, कामातून दाखवून द्यायला पाहिजे त्यानं की मी नगरसेवक आहे। नगरपालिकेचं प्रशासकीय राजवट गेली 7-8 वर्ष चालू आहे। त्याच्यामुळं कामांचं नगरसेवक असताना जी कामं होत होती त्या आता कधी सामान्य नागरिकांना काय जाऊन सांगायचे हे भागात झालं नाही, ते झालं नाही, ती जी कामं आता होतात ती प्रशासकीय कोणती जास्त झाडलोटीचीच कामं, पण रस्त्याची कामं, गटारची कामं ही झालेलीच नाहीत। भागात समस्यांचा फार मोठा हे आहे, प्रॉब्लेम आहे। त्यानंतर आपलं राशन धान्य वगैरे सगळं वेळेत मिळतं। हां, ज्या शासकीय योजना आहेत त्या आहेत चालू, त्यात काय कोणतं हे नाही। गटर असतील, स्वच्छतागृह वगैरे आहेत। स्वच्छतागृह पण त्या कसं आहे, आले की एकदम करायची नाही म्हणजे नाही। प्रगती कॉलनीचं नाव निम्म्यातून वरती चेंबर केल्यात लहान मोठे, पण निम्म्यातून खाली त्यांनी चेंबरच केलेला नाही। मग आम्ही जोडणार कशाला? आणि रंगीत रस्ता करायला यात। आणि आता हे ॲक्च्युअली प्रोजेक्ट चांगला आहे तसा गेलं तर नदीला पाणी जाणार नाही, स्वच्छ पाणी करते फिल्टर वगैरे करून। आणि इथं दुसरी समस्या काय म्हणजे ह्या सगळ्या महिलांसाठी चेंबर कुठेच केलेलं नाही। मोठं टँक करायला पाहिजे, शिफ्टिंग करून ड्रेनेज प्लॅनला सोडायला पाहिजे पाणी, ते अजून इथे कशात काय नाही। ते माहिती मिळते मला, तेवढी मी सांगायला आलो। आणि हातावली पोट आहेत, आता ते मागणीकडे पाईप कशी आणायला सांगा बघा, जागाच नाही की काय सोडलेली। 75% संडास माग आहे, त्यामुळे तेवढं त्या माणसाने स्वतः करून आणायला पाहिजे इंडियाला जोडा। हातावली पोट आहेत सगळी ती लोक, मग तिने काय करायला सांगा आता 20-25 कुठली घालायची? हा मोठा प्रॉब्लेम आहे। वसूल करतात लोकांच्याकडून, पण स्वच्छता अजिबात नाही, कोणतेही कामं इथं होत नाहीत। आमच्याकडे माणसं कामासाठी नाहीत असं त्यांचं उत्तर असते। आता नगरसेवक झाल्यानंतर कामं होतील असं वाटतंय का? ते आता काय सांगणार, नगरसेवक आश्वासन देणारच ना, आम्ही हे करतो ते करतो, ते चालूच असते इथं। कशा पद्धतीचा नगरसेवक हवाय? काम करणारा पाहिजे, नागरिकांच्या तक्रारी काय आहेत त्या तक्रारी दूर करणारा नगरसेवक पाहिजे। नुसतं आश्वासन आणि बोलणं हे नको आहे, कृती करणारा नगरसेवक पाहिजे, कामातून दाखवून द्यायला पाहिजे त्यानं की मी नगरसेवक आहे आणि तुमचं काम करतोय। हे 4 वर्ष इलेक्शनच झालेलं नाही, आता 5वं वर्ष चालू आहे, त्यामुळं भागाचा विकास पूर्ण खंडलेला आहे। पूर्वी नगरसेवक होते तेव्हा त्यांना आम्ही बोलत होतो, कामं करून घेत होतो, पण आता 4 वर्ष अजिबात कुठलाही विकास झालेला नाही।
प्रत्येक वेळी वाटते आपल्याला की बाबा नगरसेवक असा पाहिजे तसा पाहिजे, पण नगरसेवक लोक आत मिसळणारा पाहिजे. प्रत्येक ठिकाणी येऊन जाऊन लोकांची कामं बाबा काय प्रॉब्लेम आहेत तर गटर आणि रस्ता साफ केलं म्हणजे काम नव्हे. काम असं पाहिजे की उठावदार काम पाहिजे बाबा. निसर्ग म्हणा, झाडे लावणे, इथं प्रत्येक ठिकाणी त्याने काम करताना योग्य जिथं जागा आहे तिथं झाडे लावणे, जिथं जागा आहे तिथे विकास कामाचा प्रयत्न करणे, मोठमोठ्या स्कीम आणणे. इथं पाण्याची टाकी आणली, या 4 वर्षात खोमाबला अजून पाण्याच्या टाकीचं चालू झालेलं नाही. थेट पाईपलाईनचं पाणी चालू झाले, ते तर नगरसेवक नसल्यामुळे विस्कळीत झाले सगळं. मग ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन योग्य काम करणारा उमेदवार पाहिजे आम्हाला. असं म्हणजे त्याला तिची जाणं पाहिजे, लोकांच्यात मिसळणारा पाहिजे नगरसेवक. एवढंच मी सांगू शकतो. आपण सध्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत. या ठिकाणी काय काय समस्या सध्या आपल्याला जाणवत आहेत? समस्या इथं जे आहे, बागेची अस्वच्छता पहिल्यांदा आहे. बागेमध्ये ज्येष्ठ नागरिक बसतात, पण ते आमचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत तिथे, राहुल माली म्हणून. ते स्वतः मेहनत घेऊन त्यांचे सेनेचे उबाटा सेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन त्याची स्वच्छता वगैरे बागेतली करून घेतात महिन्यातनं 15 दिवसातून अशी. ती एक समस्या आहे. एक गटरांची समस्या आहे. गटर लाईन आहेत त्या अरुंद आहेत. पाणी सगळं मोठा पाऊस आला की घसारत आहे. त्या घसारतीनं रोडवर पाणी सगळं वाहत आहे. जे मध्ये नळे घातलेत ते पॅक असतात. आणि ह्या भागामध्ये जी काम करणारे झाडू कामगार आहे ती अत्यंत मॉंड आहे. मॉंड म्हणण्यापेक्षा बेफिकीर आहे. तिला त्याच्या नोकरीची पण गरज नाही अशा प्रकारची आहे ती. ते इथली स्वच्छता करायला सांगितलं तरी ते काय करत नाही. मुकादमना सांगितलं तेवढ्यापुरतं ते मुकादम येऊन ते आमच्यासमोर आपला दम दिला जातो आणि त्याच्यानंतर काय त्या भागाकडे लक्षच दिलं नसतं. एखादा भागात नवीन जर रस्ता झाला तर त्या रस्ता लोटण्याचं काम त्या प्रभागातल्या सफाईगार कामगाराचं आहे. पण ते म्हणते आमच्या भागात येतच नाही ते काम, तर त्याचा कवा झाडू मारलाच जात नाही किंवा ते गटर काढलंच जात नाही, अशापैकी प्रकार आहे. त्यानंतर आपल्या आधी जुना प्रभाग आणि आत्ताचा प्रभाग काही फरक जाणवतो का? काय इतिहास आहे या आपल्या प्रभागाला? इतिहास काय, आता बाकीच्या सोयी झालेल्या आहेत तशा केलेल्याच आहेत काय. आणि आता जे करायला पाहिजे ते काय, हा आता इकडून कारखान्याचा रोड आहे, MIDC जाणारे लोक आहेत काय, इथं ह्या त्या पद्धतीने ह्या रोडची जी व्यवस्था पाहिजे आहे ती कमतरता वाटते त्या रोडची. मध्ये रस्त्याच्या कडेला की नाही 2-3कडनं एक काय म्हणतात ते स्पीड ब्रेकर काय करायला पाहिजे. म्हणजे येणारे वाहनं ते शिस्तीत आले, लहान पोरं आडवी तिडवी येतात त्यांच्यासाठी तर त्यांनी करायला पाहिजे. ऍक्सिडेंट होण्याची पण शक्यता असते जास्तीत जास्त. आणि ते परवा तसं एक झालं तिथं, बाई पडली ह्याच्यावरनं. MIDC जाणारा कर्मचारी आहे तो फास्ट निघाला होता. ते जात असताना ती बाई गाडीवरनं पडली, मागणं येऊन धडकली. तिनं इंडिकेटर लावलेला होता तरी पण त्याला कामाला जायची गडबड. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जे हे पाहिजे, स्पीड ब्रेकर पाहिजे, तिची सोय करणं गरजेचं आहे त्या इथे. त्याचबरोबर आपल्या प्रभागामध्ये स्वच्छतागृह आहेत का आणि ती कशा अवस्थेत आहे? आता या पिंजार गलीपासून इथेपर्यंत कुठेही स्वच्छतागृह नाही. आणि बागेमध्ये जे स्वच्छतागृह आहे पण तिची स्वच्छता होत नाही. निदान दिवसातनं एकदा तरी त्याला सफाईगार येऊन ते पाणी मारलं पाहिजे, तिथले पालापाचोळा बाजूला केला पाहिजे, तो केला जात नाही. अशी परिस्थिती आहे. आपल्याला काय वाटतंय की काय आपल्या प्रभागामध्ये बदल व्हायला पाहिजे? आता आपल्या प्रभागामध्ये एक तरी स्पीड ब्रेकरचं तरी व्हायला पाहिजे एक. आणि आमच्या राहुल माळ्यात की नाही यांनी शासकीय मदत न घेता स्वतः आपलं पदरचं पैसे खर्च करून की नाही सगळे जे प्रत्येकाची कामं करत असतात. त्यांच्यावर कुठलाही शासकीय वरद असतं नसताना एक सामाजिक नागरिक या नात्यानं ते ह्या भागात लक्ष देत असतात. त्याप्रमाणे ते स्वच्छता करत असतात. की एखाद्या कार्यकर्त्याला जर शासकीय हे असेल, वरद असं असेल, तो काय हमखास करूच शकतोय आणि त्याला लोक मानणारच. परंतु ह्याला नागरिकाला
कुठल्याही प्रकारचं शासकीय असं हे नाही आहे, त्याच्या वरद असं नाही, तरी सुद्धा तो स्वतः माणूस लक्ष घालून ते स्वच्छता करून घेणं, त्या त्या ऑफिसमध्ये जाऊन बाबा हे इथं असं व्हायला पाहिजे, तसं असं व्हायला पाहिजे. आधार कार्डची कामं आहेत, आमच्या पॅन कार्डची कामं आहेत, त्याचे कॅम्प घेतात. त्या कॅम्प मधनं लोकांची हे होते, सोय होते. तसंच रक्तदान शिबिर घेतलं जातं दरवर्षी. त्यांचा फार मोठा उपक्रम आहे तो रक्तदानाचा, तो सुद्धा इथं घेतला जातो. आरोग्य शिबिरं घेतली जातात. अशा प्रकारे ते चालू आहे. माझं नाव कमला अशोक शिंदे. मी सध्या बिर्जे पाटणमध्ये ओम गणेश कॉलनी इथं राहते. मला इतकी वर्ष आम्हाला नगरसेवक भरपूर वेळा निवडून येऊन गेले, पण एकाही नगरसेवकनं आपल्या इथं काम केलेलं नाही. त्यांना काही समस्या मांडायला गेलं तर ती लोकं अशी बोलतात की तुम्ही पैसे घेता, मंडळाची लोकं पैसे घेतात, तुम्ही घेता आणि तुमचं आम्ही काम काय करणार, आम्ही पैशावर निवडून. तर असा आम्हाला हा उमेदवार नको आहे. आम्हाला जे काय उमेदवार असा आहे की आमच्या सगळ्या समस्या पूर्ण करायला पाहिजे. आम्हाला गटर करायला, रस्ता स्वच्छ करायला कोणीही व्यक्ती इथं येत नाही. आम्हाला वारंवार सारखं फोन करावे लागतात क्षीरसागर साहेबांना. तर क्षीरसागर साहेबांना विनंती आहे की आम्हाला तुम्ही इथं या, आमच्या समस्या जाणून घ्या आणि कुठला उमेदवार कसा द्यायचा ते तुम्ही ठरवा, हीच आमची विनंती आहे. मी प्रभाग क्रमांक 1 मधला नागरिक आहे आणि आम्ही ज्या पद्धतीने अधिकार व हक्काने आम्ही मतदान करतो त्याचप्रमाणे आम्हाला नगरसेवक म्हणजे आमच्या भागात येण्याची अपेक्षा आहे, जेणेकरून बाबा एक 15 दिवसाने आमच्या भागातील स्वच्छता, पर त्या रस्त्याची सुव्यवस्था ही कशी असावी हे त्या नगरसेवकांना अधिक माहिती असावी. अशा पद्धतीचा आम्हाला या ठिकाणी नगरसेवक पाहिजे आहे. नगरसेवक झाला पाहिजे असा की जनतेच्या पूर्ण बॉटम लेवलला, ग्राउंड लेवलला काम केलं पाहिजे. लोकांनी समस्या घेऊन जाण्यापेक्षा लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आता सध्या आपल्याला काय समस्या जाणवतात? समस्या आता म्हटलं तर कचरा, गटर, पाणी, स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम. आता ह्यापैकी बऱ्यापैकी साहेबांच्या मार्फत सगळं झालेले आहेत काम. बावड्यामध्ये असं काय शिल्लक नाही आहे काम की बाबा राहिले, पण हे भावी नगरसेवकांनी ग्राउंड लेवलला बघून काम केलं पाहिजे. खरं तर या विभागामध्ये पहिल्याच्या नगरसेवकांनी केलेल्या ज्या सोयी आहेत त्याच्यापेक्षा जरा चांगल्या नगरसेवक आता या सोयी चांगल्या व्हायला पाहिजे. इतके काही लोक स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा बसतात, त्यामुळे इथं स्पर्धा परीक्षेचा आहे. दुसरी गोष्ट, उच्च शिक्षित नगरसेवक असावेत, कारण आता बऱ्याच नगरसेवकांचं चांगल्या पद्धतीनं आहे क्वालिफिकेशन, नाही असं नाही, पण नगराचा विकास व्हायचा असेल तर तिथली शैक्षणिक पात्रता सुद्धा याच्याशी बघितली पाहिजे. आणि इथले रस्ते आज तरी चांगले दिसत आहेत, कारण इथं पूर्वीच्या नगरसेवकांनी केलेली कामं आहेत किंवा नवीन नगरसेवक जे आहेत ते आता काय करतील त्याची माहिती नाही, पण पूर्वीच्या नगरसेवकांनी केलेली कामं चांगली आहेत. आणि अपेक्षित नगरसेवक असा आहे पाहिजे की तो एक क्वालिफाईड असायला पाहिजे, त्याने पूर्ण समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे. इथं खरं तर स्लम एरिया जास्त आहे, स्लम एरियामध्ये जी मुलं राहतात त्यांचा विकास, त्यांचा सध्या तरी लोकांना नोकऱ्या नाहीत, त्यामुळे युवक अशी फिरत आहेत. मग अशा युवकांना काही व्यावसायिकदृष्ट्या पाठिंबा देता येतो का, पाठबळ देता येतं का, या संदर्भात त्यांनी बोललं पाहिजे, या संदर्भात त्यांनी विचार केला पाहिजे. याबाबत आम्ही स्थानिक आमचे आमदार जे आहेत इथले बंडे साहेब, त्यांच्याकडे आम्ही ही पाठपुरावा केलेला आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे. पण त्या स्थानिक नगरसेवकांनी, नवीन होणाऱ्या नगरसेवकांनी याचा निश्चित विचार करावा. त्याच्यामुळं तुमच्याच जवळ लोकांची म्हणजे लोक तुमच्याकडे जास्त येतील. तुम्ही जर एखाद्या मुलाचा विकास केला, एखाद्या व्यावसायिकाचा विकास केला तर त्याचं संपूर्ण कुटुंब तुमच्या मागे राहतं. त्यामुळे अशा पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे. बघा आता 2-2, 3-3 महिने येत नाही आणि सगळं क्लिअर नेत नाहीत, सगळे घाण तशीच असते. आता इथून तिथपर्यंत जावा तुम्ही त्या कुंड्यांपर्यंत, कसं तुंबलेलं आहे गटर बघा ती. त्यामुळं आम्हाला ढासांच्या न्यायची हे व्हायला लागले त्रास. वास यायला लागलाय त्या गटरींचा. त्यातच ही कुत्री पाळलेली ती घाण बिन त्यातच टाकतात सगळी खरकट. मग ते घाण वास येतोय हो, खिडक्यांच्या समोर लगेच वास येतोय आम्हाला. पाणी कसं व्यवस्थित येतं की काय? पाणी आहे, पाण्याचं काय नाही वाटत, बारीक असते. मोठं म्हणजे बेसिन आतमध्ये चढत नाही लवकर, वरती टाकीला चढत होतं ते बंदच झालं. बाकी आणखी काही विकास कामं झाले तसं वाटतंय आपल्या प्रभागात? काय आता गटरी करणार होते ते आलीच नाहीत ना करायला. लोटायला माणूसच येत नाही, माहित ते काही नाहीच आहे ना. प्रभागात माणूसच नाहीये. नाही आहे आमचं. स्वच्छतेला कोणी येत होय, नाही, नाहीच कोणी येतच येतच नाही. नाही.
कोणच येत नाही. आता येणारा नगरसेवक हा कसा असायला हवा असं आपल्याला वाटतं? आमच्या ज्या मागण्या आहेत ना त्या समजून घेणारा हवा. पुन्हा आम्ही कधी फोन करेल तेव्हा ते इथं हजर असावा असा पाहिजे. आम्हाला मदत करणारा. आता तुम्हाला सांगून पटणार नाही, 5 वर्ष झालं आमचं पाणी जातच नाहीये कुठं. इथंच थांबतंय आमचं पाणी, कुठंच जात नाही. आम्ही आमची गटार काढून 5 वर्ष झाली. गटारच काढायला इकडची गटारच कोण काढत नाहीये. एवढीच असं म्हणजे पाणीच जात नाही इकडनं या भागात. नमस्कार, माझं नाव केसकी धनाजी कांबळे. मी बावडा भाजी मंडईच्या मार्केटमधून बोलते अध्यक्ष. कारण आमची भाजी मंडई स्वच्छ आहे. आम्हाने सगळी सोय केलेली आहे. फक्त बाथरूमची सोय नाही, ती सोय तुम्ही उपलब्ध करून द्यावी अशीच विनंती आहे. सध्या आपल्याला इथं बाथरूम पाहायला मिळतंय. ते बाथरूम चालू नाहीये का? चालू नाही बाथरूम, कारण बाथरूम मध्ये लेडीज पाणीच बंद आहे. त्यामुळे सगळी स्वच्छता बंद झालेली आहे. त्यामुळे सगळी महिलांनी जायला अडचण व्हायला. महिला कुठं जाणार? त्या बाथरूम आहे कारण पाणी नाही, त्यामुळे सगळी अडचण आहे. आणि भाजी मंडई व्यवस्थित असून त्या दुर्गंधीमुळे सगळा वास येतोय. त्यामुळे भाजीला गिराईक पण आम्हाला कमी यायला लागले. त्यामुळे तुम्ही सर्वजण, विनंती आहे तुम्हाला सर्वजण की ही जी दाद घ्यावी की स्वच्छ बाथरूम किंवा अनेक कामं अपुरे आहेत, ती कामं तुम्ही स्वच्छ करून आमच्या भाजी मंडईला बावडा मार्केट ह्या विनंतीनं तुम्हाला सांगत आहे. आमच्या नगरसेवक येतात 5 वर्षातनं एकदा. नगरसेवक निवडणुकीला उभारल्यावर तीच भेट घ्यायला इथं गरिबांची येतात. त्याच्या आधी कोण कुठं आहे कुठं नाही हे बघण्यात येतच नाही. ज्या दिवशी निवडणूक आहे त्या दिवशी हात जोडत आमच्या ताई आम्हाला मतदान द्या, कारण त्यावेळी तुम्हाला गरज असते. आज आम्ही 5-6 वर्ष झालं बाथरूमचे निवेदन दिल्या तरी एक काही नाही ऐकाय नाही. मग त्याला कोण कारणीभूत? कसा नगरसेवक पाहिजे? तुमच्या सगळ्या समस्या समजून घेऊन सोडवणारा नगरसेवक हा. आपल्याला हवा. आम्ही विनंती करत आहे की कारण नगरसेवक असा हवा एक गरिबांची गरजू जाणणारा, त्यांची विनंती ऐकणारा नगरसेवक आम्हाला पाहिजे. आता आम्ही 5-6 वर्ष झालं सांगतोय आमचं बाथरूम चालू करा. आमची बायका इकडं चालल्यात तिकडं चालल्यात बसा लागल्या, एकाने दात घेतली नाही. येथील रहिवाशांची एवढीच इच्छा आहे की इथला जो परिसर आहे तो दररोज व्यवस्थितरित्या स्वच्छ ठेवला पाहिजे. ती कचऱ्याची गाडी ती केव्हाही येते केव्हा जाते कोणाला माहीत पण पडत नाही. त्यामुळे स्वच्छतेवर भर दिला पाहिजे. बाकी इतर समस्या म्हणाल तर रस्ते वगैरे त्यांचा मेंटेनन्स ठेवला पाहिजे. आणि इतर गोष्टी जर आपण गृहीत धरल्या तर इथे नगरसेवकांनी वारंवार इथल्या रहिवाशांशी संपर्क साधला पाहिजे. त्यांच्या काय समस्या आहे याची त्यांनी माहिती घेतली पाहिजे आणि त्यावर त्यांनी कारवाई करायला पाहिजे. गटार महिन्यातनं एकदा निघतात. घाण तशी जर राहिलेली असते आणि त्यात त्यांचा बी काही दोष नाही, नळ बरोबर घातलेले नाहीत. परत रस्ते काही लोटत नाहीत, रस्ते लोटायचे बंद आहेत. कोणाला लोटाय कोण नसते, फक्त गटारी तेवढी महिन्यातनं एकदा काढून जातात आणि कचरा तसाच असतो. आता येणारा नगरसेवक कसा पाहिजे? आता नगरसेवक म्हणजे काम करणारा नगरसेवक आम्हाला पाहिजे आहे. होय. बघा, काम करणारा नगरसेवक पाहिजे. गटार बिटार स्वच्छ झाली पाहिजेत, रस्ते केले झालं पाहिजेत आणि इथं ढीग जागी असतात ते सगळं उचललं पाहिजेत. अशा तयारीचा नगरसेवक पाहिजे. आणि नगरसेवक काय मग विचार कर काय खरं नव्हतं. नगरसेवक ह्या भागात जर असला तर 1 नंबरमध्ये असला पाहिजे आणि तो काम करणारा पाहिजे आणि ऐकणारा पाहिजे. सगळ्या समस्या त्यानं सोडूला पाहिजे. आमचं काय म्हणजे आमचे काय जे उत्पन्न पोट चालवाय नको, आमची फक्त सुधारणा पाहिजे. रस्ता लाईटी काय असतात ते काय लाईटी तिकडे आपला त्याचा काय जमा काय पाहिजे तुम्हाला? बाकडी सावल्या की टाकली पाहिजे. एवढं केलं पाहिजे, दुसरं काय नव्हतं. आता जो रस्ता खाली गेलेला किती वर्ष तरी झालंय, लोकांना खाली शेतकऱ्याला जायला वाट नाही. सगळी करतो म्हणतात पण अजून काय त्याच्यावर हे नाही, करत नाहीत. मध्ये महत्वाचे म्हणजे गटार अजिबात नाही आहेत पण ते सगळे उशीने पोरखडलेत आणि बंद झालेले आहेत. त्याच्यामुळं पाणी तटते, डास होतात. तिथं डेंग्यू आणि चिकनगुनियाचं पेशंट भरपूर झालेले आहेत ह्याच्यापूर्वी.
मला स्वतःला डेंग्यू झाला होता. 80,000 रुपये मी खर्च केलेले आहे. त्यामुळं हे सगळं प्रॉब्लेम गटारामुळं होतं आहे आणि गटार अजिबात नाही आहे आणि पार्किंगचं व्यवस्था अजिबात नाही आहे. रस्त्यावर पार्किंग खूप ठेवतात, गाड्या फोर व्हीलर येत नाहीत, काय नाहीत, पार्किंगची अजिबात व्यवस्था नाही. येणारा नगरसेवक कसा असावा असं आपल्याला वाटतं? नगरसेवक आम्हाला उपलब्ध असायला पाहिजे. आता 5 वर्ष निवडून जातात, परत येतच नाही तिकडं कोण बघायला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे नगरसेवक इथं उपस्थित येऊन आमचं प्रश्न विचारून घ्यायला पाहिजे ना. इलेक्शनच्या वेळेस येतात, विचारतात, जातात, आम्ही करतो म्हणतात, कोण येतच नाहीत परत 5 वर्ष. नमस्कार, मी प्रदीप आनंदराव उल्पे, प्रभाग क्रमांक 1 मधून इच्छुक आहे. इच्छुक असण्याचं कारण म्हणजे मी लोकांच्यातनं जेव्हा सहवासमध्ये फिरत असतो तेव्हा कळते की छोट्या छोट्या आणि मोठ्या मोठ्या त्यांचे प्रश्न असतात. म्हणजे रस्ता असतील, गटर असतील, कचऱ्याचा प्रश्न असेल, हा सोडवण्याचा एक मनातून निर्णय घेतलेला आहे. आणि तसेच झोपडपट्टीचा जे प्रॉपर्टी कार्डचा जो विषय आहे हे पण मला सोडवायचा आहे. आणि आमचे बंटी साहेब ऋतुराज पाटील दादा यांचा एक बालेकिल्ला असा तयार करायचा आहे की त्यांनी जिल्ह्यात फिरायला पाहिजे, बावड्यात बघण्याची त्यांनी गरज ठेवली नाही पाहिजे. असं काम जनतेतून आम्ही जेव्हा करणार तेव्हा जनता त्याच विश्वानं बंटी साहेबांनी ऋतुराजांच्या मागे राहते. या हेतून हे आमचं काम चालू असतं. मी राहुल धोंडीराम माळी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी उपशहर प्रमुख म्हणून काम करतो. कसबा बावड्यामध्ये मी शिवसेना पक्षामार्फत गेली 15 वर्ष समाजकार्यात आहे. समाजकार्य करत असताना शैक्षणिक तसेच आरोग्य, शासकीय योजना याचा मी लाभ जास्तीत जास्त भागातील महिला तसेच पुरुषांना मिळवून देण्याचं काम करत आलेलो आहे. तसेच माझा भाग आता सध्या शुगर मिल ते भगवा चौक जवळजवळ 25,000 ते 27,000चा झाला असून लोकसंख्येच्या मानानं काम करण्याची माझी इच्छा भरपूर आहे. सर्व प्रभागात माझा संपर्क आहे. मी गेली 15 वर्षामध्ये रक्तदान शिबिर तसेच आरोग्य शिबिर याचं मी सातत्याने घेत आहे. मी लोकांच्या नेहमी जनतेसोबत असतो आणि लोकांची समस्या जाणून घेऊन भागातील ज्या समस्या आहेत, गार्डन स्वच्छता असू दे तसेच स्वच्छता अभियान असू दे, लोकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी काम करत आहे. आणि इथून पुढे पण मी माझी संधी मला जर माझ्या पक्षाने मिळाली तर मी लोकांच्या घर टू घर माझा संपर्क असल्यामुळे त्यांच्या अडचणी काय आहेत, माणसांना काय गरज आहे आणि कसा उमेदवार पाहिजे त्यांना, त्याची सगळी जाणीव मला आहे. त्यामुळं येत्या निवडणुकीमुळे मी निवडणुकीला उभारून जास्तीत जास्त मताने निवडून येण्याचा प्रयत्न करेन. उभं राहण्यामागे काय कारण आहे? काय इच्छुक आहात आपण निवडणुकीसाठी? मला समाजकार्याची पहिल्यापासून आवड आहे. मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर आजपर्यंत काम करत आलोय. मला आर्थिकपेक्षा मला माणसांच्या लोकांच्या समस्या सोडवण्यात आनंद आहे. काही माणसं पैसा मिळवण्यासाठी राजकारण करतात, तर मला समाजासाठी काम करायचं आहे. आपण एक समाजाचं देणं लागतो, मग या भावनेतून मी काम करत आहे. प्रभाग क्रमांक 1 साठी आपण इच्छुक आहात. इथे समस्या काय आहेत आणि त्याचा तोडगा कसा निघेल? प्रभागामध्ये जास्तीत जास्त स्वच्छता चा विषय जास्त आहे. त्यानंतर बागेंची दुरावस्था आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवल्या पाहिजेत एवढीच इच्छा आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील भाग 1 मध्ये आपण आज आढावा घेतला आणि एकंदर आपल्याला या ठिकाणी जाणवलं की मूलभूत ज्या काही गरजा आहेत त्यांचा थोडाफार आपल्याला अभाव या ठिकाणी जाणवतो. या ठिकाणी शासकीय कार्यालय आहेत, त्याचबरोबर संस्था आहेत. दोन्ही बाजूंना अनेक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी व्यवसाय केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. गल्ल्यागल्ल्यांमधील रस्ते जर बघायला गेले, रस्त्यांची काहीशी दुरावस्था असल्याचंही चित्र आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी प्रत्येकाची मागणी ही आहे की या ठिकाणचा जो कोणी नगरसेवक असेल तो विकास करणारा हवा, तो आमची मागण्या असतील किंवा आमच्या जे काही समस्या असतील त्या सोडवणारा हवा, असं एकंदर या प्रभागामध्ये आपल्याला जाणवलं. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील, सोबत तुषार पाटील.